आजपर्यंत मी तुला मी हरणार आहे असं म्हणताना कधी ऐकलेलंच नाहीये. कारण लोकांसमोर मी नाही बोलत असं. तुमच्या समोर होऊ शकते ना वल्नरेबल. पण मग तुला या स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे. हे बघ, मुळात तू हरणार नाहीयेस, आणि जर हरलीस तर निदान एका बेस्ट माणसाची स्पर्धा करून हर. हे बघ, स्पर्धेचा निकाल जर ती स्पर्धा योग्य मार्गाने घेतली असेल तर आपल्या हातात नसतं. शेवटपर्यंत लढणं एवढंच फक्त आपल्या हातात असतं. स्पर्धा अजून व्हायला वेळ आहे. हो, पण अजून म्हणावी तशी तयारी नाही झाली आहे. आता फक्त रेसिपी कुठली करायची याचं बेसिक डिस्कशन झालंय. आपली कंपनी, तिचे गोल्स काय आहेत याबद्दलही सांगावं लागणार आहे. त्याची काहीच तयारी झाली नाहीये. आपली कंपनी युनिक काय आहे, त्यांनी त्यांचा पैसा यात का गुंतवावा याचाही विचार झाला नाहीये बाबा. मग तो कर. या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत फक्त तेवढाच विचार कर. चल उठ, ये उठ, चल इकडे. देवी माते, ही माझी सून नाही, माझी लेकच स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करते. अनेक धक्के पचवून स्ट्रॉंग उभी राहते. तिच्यावर अडचणी येऊ देऊ नकोस असं मी म्हणणार नाही, कारण त्यांच्याशी लढूनच ती स्ट्रॉंग उभी राहणार आहे. पण त्यांच्याशी लढण्याची तिची ताकद मात्र कमी होऊ देऊ नको. आता तू तुझ्या स्पर्धेकडे लक्ष ठेव. देवी आई, माझ्यावर तुझी कृपा सदैव राहू दे. भैरवी, बघितलं, देवीने तुला आशीर्वाद दिलाय बघ. जा, अशीच पुढे जा. ही स्पर्धा तूच जिंकणार बघ. पाक्याबाई, ती पोरगी एका हॉलच्या बाहेर येऊन घरी गेली. 2 तारखेला स्पर्धा आहे कसली तरी. बाकी ती पोरगी कुठं येत जात नाही. 2 तारीख? हो. स्पर्धा? ओळखीची स्पर्धा? आता अशोक माजगावकरच्या आयुष्यातल्या सगळ्या स्पर्धा माझ्याशी होणार. त्याचा निकाल मीच लावणार. दीपक उर्फ पक्या जाधव, अशोक माजगावकरच्या सख्या बहिणीचा नवरा. असा नाहीतर तसा. अशोक माजगावकर हरणार हे नक्की. माझी आई म्हणजे तुझी आजी सासू इतका छान स्वयंपाक करायची ना, अगदी सुगरण होती बरं का. म्हणजे आमच्या घरी कोणीही आलं ना तर न जेवता कधीच गेलं नाही. आणि अगदी साधा सोपा रोजचा स्वयंपाक ग, पण सगळ्यांना असं बोट जाटत राहायचंय. बर, ते असो. आता हा पदार्थ काय लागणार आहे? दही, साखर, रवा, बेसनाचं पीठ, मैदा. साहित्य तर सगळं आठवतंय, पण प्रमाण. आत्या, हे तर म्हणतायत की हा पदार्थ बनायला 7-8 तास लागतील. बापा बापा, मग कायचा साधा सुधा पदार्थ? हा तर चक्कर येणारा पदार्थ आहे ना मायबाई. अहो, म्हणूनच तर या कॉम्पिटिशनला करतोय आपण. नाही, मला काय म्हणायचं आहे की ते भानोळ का फानोळ ते करत होती ना, ते ऐकायलाही चांगलं वाटते. भानोळ नाही, बरोबर आहे, पण त्या दिवशी दसरा आहे ना, म्हणून स्पर्धेमध्ये तिखट पदार्थाच्या ऐवजी सगळ्यांनी गोड पदार्थ करायचा, तोही एकच असं ठरलं. मग सोपं आहे ना. गोड पदार्थाचे तर आपल्याकडे ऑप्शन आहे ना लय. हे बाय, श्रीखंड करू शकते तू, ते बासुंदी करू शकते मायबाई, लागे तर पुरणाची पोळी करू शकते ना बाई. पण श्रीखंड, बासुंदी, पुरणाची पोळी हे नेहमीचे पदार्थ आहेत की नाही.
हा वेगळा आहे, दहित्री. नाव किती छान आहे ना. अगं पदार्थ सुद्धा खूप छान आहे. पण मगाशी तू काय म्हणत होतीस, ते 7-8 तास लागतात. ते बरोबर आहे, ते भिजवायला 7-8 तास लागतात. पण वेणू वहिनी काहीतरी करायची गो, त्यामुळे ना तो असा पटकन भिजायचा पदार्थ. मला आता तेच आठवत नाहीये नेमकं. आणि लिंबू वगैरे असं पण काहीतरी पिळायची गो. झालं लिंबू पिळलं तर झालं, फाटला ना पदार्थ. लिंबाने पदार्थ फाटते नसून बाई. मामी थांबा. आत्या, आपल्याला परफेक्ट रेसिपी मिळाली पाहिजे. बघा ना, आठवते का? तेच आठवायचा प्रयत्न करते, पण आठवत म्हणजे खूप वर्षात केली नाही ना ग. हल्ली केलाही जात नाही हा पदार्थ फार. पूर्वी म्हणजे पाडवा असला ना, म्हणजे गुढीपाडवा, की आवर्जून करायचे दहित्री. पण आता आठवतच. तुझ्या आईला विचारून बघतेस का? त्याला नसली येत. नाही नाही नाही, शक्यच नाही तिला माहित असणं. मीच पहिल्यांदा ऐकते. एक मिनिट. आईंची म्हणजे अनिशच्या आईची एक रेसिपी बुक होती, त्याच्यात असू शकतं. अगो बाई, मग शोधा किती काय ती तुमची. हो, मी राधा मामी त्या कपाटामध्ये जरा चेक करता. नाही तिथं तर काहीच नाही. एकदा बघा तरी. राधा मामी शोधतो ना मी. मला असं म्हणजे वाटून राहिलं की तिथे नाही असं बुवा असं. बघा, पण मिळाली तर बरं होईल. हे पाय, काहीच नाही, कुठं दिसूनच नाही राहिलं ना. कुठं दिसूनच नाही सोडा, राहिलं. पाहते मी. नाही, दिसूनच नाही ना राहिलं. पाहिलं मी म्हणजे बर, तर नाही दिसलं. दिसायला शोधायला लागतं ना. हे बघा, आहे. मिळाली. बापा, झालं बाई. ही एवढी मोठी बरं आहे का? बघ बघ कशी दादानी जपून ठेवलीये वेणू वहिनीची वही. लय जुनी आहे. मी तर लिहायचंच. आत्या, सापडली दहित्री. वाच 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 वाच. 1 वाटी दही घ्यायचं, त्यात 2 चिमटी मीठ टाकायचं, 1 चमचा तेल, 1 चिमटी सोडा. सोडा. बरं झालं बाई, आठवलं. सोडा, बरोबर. अगं ते लवकर भिजावं म्हणून वेणू वहिनी सोडा घालायची. अच्छा, सोडा. चल वाच वाच वाच, आणखीन वाच. पण हे संयमीले कायच जमते. म्हणजे हे संयमानं करा लागेल तरच जमेल. समा, समा, अगं ये लवकर इकडे. अगं बघ तर, उद्या आपल्याला ही रेसिपी करायची आहे, दहित्री. आपण एक काम करूयात, आपण लगेच ट्राय करूयात ही रेसिपी. हा समा, तू शूट करशील? चला चला, हो. आपण आतच जाऊयात. चला. खरं समा, समा येतेस ना आत? You guys carry on. Have fun. अगं काय झालं? तू मदत करणार नाहीयेस का मला? फोन ठेवतेय ना इकडे, तू शूट कर. बस एवढी मदत. समा, संयम. नाही बाई, पोटीला राग आला वाटतं का सासरे. संयम, ओ संयम. होईल, सगळं व्यवस्थित होईल ना. चल आपण करून बघूया. हं? लहान आहे, असू दे. चल. संयम, संयम, ओ संयम, संयम. ऐक ना माय बाई व, ऐक ना राजा. काय झालं तुले, एवढी खाऊन रागवली. 1 मिनिट, हात काढा. तुम्हाला ना कोणाला माझी काही काळजी वगैरे नाहीये. काय माहितीये, मी जेवले का, मी उठले का, मी नाश्ता केला का, हे सगळं बघणं म्हणजे काय काळजी घेतल्यासारखं आहे ना. ते काय मीही करू शकते. मी मोठी आहे आता. माझी ना स्वप्न मोठी आहेत, ते पूर्ण करायला मदत करा. मग मी म्हणेन की हो, तुम्हाला माझी काळजी आहे. मी आहे ना, मी ना सतत ऍडजस्ट करत आली आहे, सतत. तुम्ही दोघं आलात की स्पेस गेली आमची. नाही, आम्ही प्लीज राधा मामी, प्लीज. आता ही निलिमा आजी आली, आता प्रायव्हसीच मिळेनाशी झाली आहे मला. बस आता, मीही ठरवलंय, मला जे हवं तेच मी करणार. मग मी एकटी पडले ना तरीही चालेल. बापा, तू तू कायची एकटी पडत राजा. हा, मी आहे ना तुझ्या संग. मामी आजी संग आहे ना तुझ्या. का जानावर जाऊन मदत करा तिला रेसिपी करायला. सगळीच्या सगळी सिंपथी छान तिला मिळते. तिचा जॉब गेला, तिला मदत करा.
माझा कोणी विचार तरी करताय का? माझं सगळं गेलंय. माझे आई बाबा गेलेत, माझी शाळा गेलीये, माझा चाइल्डहुड गेला. आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग. बस आता मीही ठरवलंय, मला जे हवं तेच मी करणार आहे. आता मी कोणाचाही विचार नाही करणार. कर ना, तूच कर ना बाई. आणि तू करू शकते. तुझ्या हाताले चव आहे. हा, तू कर. मला तर असं आतून असं वाटून राहिलं की तुला जमीन, ते त्या स्पर्धेचं ते सगळं तुला जमीन, आणि तुला नंबर पण येईल. हा, 10 लाख रुपये मिळतील तुले. कर, तू कर. मला सांग, तू काय करशील इथल्या पैशाचं? काय कर? काही करीन, कुठेतरी निघून जाईल. नाही, जाय तू ये, आयुष्य आहे, तू जाय निघून. पण मग जायच्या आधी मला थोडीशी देशील काय गरीबाले? हो, देते ना. मला ना ही कॉम्पिटिशन जिंकायची. 10 लाख हवे तेवढे पैसे तुम्हाला देते. आता करा मदत मला. केली ना मदत माय बाई. मी आहे ना तुझी असिस्टंट. मी करतो ना तुझी मदत. असिस्टंट? हा, स्वयंपाक करणं खायची गोष्ट आहे का माय बाई? हा, काय काय करावं लागते? चिरा लागते, भाजा लागते, निवडा लागते. सगळी वरची कामं मी सोप करून देतो. तू फक्त फोडणी घालायचं काम कर. हा, आणि तू आता तो काय डिश वेगळीच आहे ना. ते केक ऐकायला किती साजरं वाटते. केक ते काय बनवून राहिलं ते बायका? काय दरिद्री असं ऐकू येते माय बाई. हो, पण तरी माऊच जिंकणार आहे ही कॉम्पिटिशन, कारण ती वरती ऑलरेडी प्रॅक्टिस करते डिशची. काय तर बनवत त्या? इथं काहीच नाही. ते नीरा त्या वेणू आजीची पुस्तकं पाहू करून राहिले. त्याला काय करणं म्हणते का? करणं तू आहे. तू जे तुझ्या आतून असं येते ना, तर तू जिंकशील. पाय आता त्या दहीत्रीचं दही कसं बनते ते मी पाहतो. तू पाहत राह. पाकाला 1 कप पाणी, 1 कप साखर. बरोबर. 2 तारी पाक करायचा आपल्याला. 2 तारी. अगं म्हणजे पाक तयार झाला की नाही, ते चमच्यावर थोडासा पाक घ्यायचा, असं बोटाने हे करून बघायचं. 1 तार आली तर 1 तार, 2 तारी आली तर 2 तार. ओके. काय चालू आहे? साजरं चालू दे. बरं आत्या, केशर टाकू का ह्यात? हो, यात केशराचं पाणी टाक, म्हणजे रंग इतका सुरेख येईल त्याला. तांबण टाक, जो महाग असते ते. असू दे. तोवर आपण दही वगैरे पिठं सगळी मिक्स करून घेऊ. सांडू नको. भिजवून घेऊया. अरे बापा, जास्त दिसून राहिलं ते पिवळं. मी काय करू लागू का तुम्हाला? नाही, असू दे. तुम्ही बघा फक्त. हा, नाही सांगा काही चुकलं तर. हा, मले काय समजते वय? झालं? हो. हा, आता जरा एकदा परत तिथे वाचून घे का, म्हणजे काय कसं काय आहे. आता ते आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. बरोबर. हा, मग हे काय, आता दही घेतेच आहे ना मी. हो. ते जायफळ टाक बरं पाकात. पाकामध्ये हा. तेव्हा अरे बापरे. अरे देवा. अगं हात जळले तू. कशी करशील माय? पाण्याखाली धर. बापा, तुला लक्ष नव्हतं का? हो सुनबाई, हा, आता त्याला हात घाल. कायच करा बापा तुझं. तुझे हात जळले ना, दोन्ही हात जळले ना बापा. हा, आणि स्पर्धा आहे. स्पर्धेत कसं होईल मग सांग बरं मला. स्पर्धेत तर असं म्हणजे चटचट काम करावं लागते ना. असं घड्याळच्या काट्यावर काम असते ना बाप्पा. आता कसं करशील तू? हा, हाताने फोड येतील तुया. आता कायच करा बाप्पा. आता कशी होईल स्पर्धा सांग बरं. अरे नाही म्हणजे हे बघ, बाय हुक और बाय क्रूक ही स्पर्धा भैरवी जिंकली पाहिजे. मले ते हो क्रूक मले काही समजत नाही ना. मले फक्त एवढंच समजतं का बाबा तुझ्या बायकोला काही येत नाही. हा, तुझं बरोबर आहे, पण करते ना तयारी, मेहनत घेते ना. फॉर्म भरून आली आहे, रोज नाचते स्पर्धा करत. काही झालं तरी ही स्पर्धा भैरवीनी जिंकायला हवी. नाही काय. आणि बाबू कसं आहे का बाबा, तुझी बायको आहे ना लिंबू टिंबू आहे. मला हे कळत नाही, तुम्ही तर म्हणजे ते संयमी मेन खिलाडी आहे माहिती आहे का. तिला काऊन तुम्ही स्पर्धेत पाठवत नाही? मग तुला कळत नाही का?